हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जे शिपाई हमाल पद आहे त्या शिपाई हमाल पदासाठी आवश्यक असणारे अति महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत. म्हणजेच मुंबई हायकोर्टच्या ज्या परीक्षा मागील वर्षापर्यंत झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमधून हे प्रश्न आपण घेतले. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. राईट आन्सर ऑप्शन 2, स्वामी दयानंद सरस्वती होते. आता तुम्हाला विचारतील मागच्या वेळी विचारलेलं स्थापना कोणी केली, आता यावेळी विचारतील कधी केली होती, तर ती 1875 मध्ये केली होती मित्रांनो. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. हिंदू समाजातील कुप्रथांविरोधात आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती. हे महत्त्वाचे पॉइंट काही मी तुम्हाला सांगत जाणार आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? ती आहे गुरुमुखी. राईट आन्सर ऑप्शन 2, गुरुमुखी. ओके, पंजाबी भाषा प्रामुख्याने गुरुमुखी लिपीत लिहिली जाते. समोरचा प्रश्न पहा, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक. ओके, आपल्याला काय विचारले? मुख्य भूमी. मुख्य भूमी म्हणजे जो आपला असा भारत आहे, तर भारताची ही जी मुख्य भूमी आहे त्या, तर यामध्ये जी कन्याकुमारी आहे ते आपल्या दक्षिणेकडील टोक आहे. तर राईट आन्सर ऑप्शन 3, कन्याकुमारी. ओके, भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिणेकडील शेवटचा बिंदू तमिळनाडूतील कन्याकुमारी आहे, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. आणि जर तुम्हाला विचारलं की मुख्य भूमी नाही, फक्त विचारलं भारताच्या दक्षिणेकडील टोक, तर ते असेल इंदिरा पॉइंट. ओके, हे अंदमान निकोबार बेट समूहामध्ये आहे, भारताच्या सर्वात दक्षिणेकडचे आहे. आणि फक्त मुख्य भूमी म्हटलं तर ते कन्याकुमारी. हे महत्त्वाचे पॉइंट मी तुम्हाला सांगत जाणार आहे. समोरचा प्रश्न पहा, भारतात सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? भारतात सर्वप्रथम सूर्य हा अरुणाचल प्रदेशमध्ये उगवतो. राईट आन्सर आहे ऑप्शन 4, अरुणाचल प्रदेश. भारतात सूर्याची पहिली किरणे अरुणाचल प्रदेशात पडतात मित्रांनो. समोरचा प्रश्न पहा, सर्व प्रकारचे प्रश्न आहेत, ऑल सिलेबसनुसार प्रश्न घेतलेले आहेत. इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजारात होतो? पहा, अति महत्त्वाचा प्रश्न आहे, रेग्युलर जीवनातील प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. इन्सुलिनचा उपयोग मधुमेह या आजारात होतो. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, मधुमेह. ओके, मधुमेह यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? डायबिटीज. हे सर्वांना जास्त माहिती आहे. तर मधुमेह डायबिटीजमध्ये शरीरात इन्सुलिन कमी बनतं आणि त्यामुळे बाहेरून इन्सुलिन दिलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न तर मित्रांनो पहा, ही जी तुमची शिपाई हमाल पद भरती आहे ती कितवी लेवलवर आहे रे? तर ती पहा मित्रांनो 7वी लेवलवर आहे. आणि मग या 7वी लेवलसाठी परीक्षा किती मार्कांची आहे? 30 मार्कांची, बरोबर. मग या 7वी लेवलसाठी परीक्षा 30 मार्कांची आहे आणि किमान तुम्हाला 15 मार्क पडायला हवेत. ओके, बट आपण टार्गेट कितीचं ठेवायचं? 28-29चं आपण टार्गेट धरून चालायचं. म्हणजे जवळजवळ 30 पैकी 28-29 मार्क आपल्याला पडलेच पाहिजेत. किमान 15वर आपण जायचंच नाही. आता 7वी पासवर परीक्षा आहे. मग यासाठी अभ्याससाठी आपल्याला मोठमोठी पुस्तके वाचण्याची गरज आहे का मित्रांनो? तर मोठमोठी पुस्तके वाचण्याची अजिबात गरज नाही. मग यासाठी आपल्याला काही थोडक्यात पण महत्त्वाचं जर भेटलं तर चांगलंच आहे. मग तुमच्या याचसाठी आपण एक सॉल्व केलेलं आहे. यासाठी आपण एक महाप्रश्नसंच घेऊन आलेलो आहे. ओके, महाप्रश्नसंच घेऊन आलोय. यामध्ये आपण तुम्हाला 2000 तब्बल 2000 वन लाइनर प्रश्न देतोय. ओके, तो 2000 वन लाइनर प्रश्न देतोय. VIMP प्रश्न आहेत. हे प्रश्न तोंडपाठ केले, जास्त रिवाइज केले, वाचत राहिले तर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त यश मिळणार आहे. हे लक्षात घ्या, खूप यश मिळणार आहे. त्यासाठी हे तुम्हाला प्रश्नसंच घ्यायचे. आणि हे तुम्हाला कसे घ्यायचे? तर त्यासाठी तुम्हाला 98, 23, 93, 18,
27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ओके, 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल करायचा नाही, कारण बरेच विद्यार्थी मेसेज करत असतात आणि त्यांना रिप्लाय द्यायचा असतो. कॉलवर असं जास्त टाइम जातो, म्हणून व्हॉट्सअपवर क्विक तुम्हाला रिप्लाय, क्विक मेसेज मिळेल. आणि ह्या PDF साठी तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करून हाय करून त्या PDF बद्दल बोलायचं. आणि यासाठी आपण खूप म्हणजे खूप अगदी माफक फीमध्ये हे आपण प्रश्नसंच देतोय. आणि यासाठी फक्त आपण 69 रुपीज एवढी माफक फी ठेवली. ओके, फक्त आणि फक्त 69-70 रुपयांमध्ये तुम्हाला 2000 वन लाइनर प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. हा प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता समोरचा प्रश्न पाहूया. आवळ्यात कोणते जीवनसत्व जास्त असतं? पहा, आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व जास्त आहे तर ते आहे जीवनसत्व सी, म्हणजेच विटामिन क. राईट आन्सर ऑप्शन 3 जीवनसत्व सी. आवळा हा जीवनसत्व सीचा, जीवनसत्व कचा प्रमुख स्रोत मानला जातो. समोरचा प्रश्न पहा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 विल्यम बेंटिक. ओके, 1833च्या कायद्याने, ओके 1833च्या कायद्याने विल्यम बेंटिक याची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. म्हणजे हा पहिल्यांदा 1833च्या आधी काय होता तर तो बंगालचा गव्हर्नर होता, हे लक्षात घ्या. आणि 1833चा जो चार्टर ऍक्ट आहे त्यानुसार बंगालचा गव्हर्नर भारताचा गव्हर्नर झाला. आणि अशा पद्धतीने जो भारताचा पहिला गव्हर्नर झालेला आहे तो आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके, महत्वाचा प्रश्न आहे समोरचा प्रश्न. पहा, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? कागदाचा शोध हा चीनमध्ये लागलेला आहे. राईट आन्सर ऑप्शन 4 चीन. कागदाचा शोध चीनमध्ये सुमारे इसवी पूर्व 105 मध्ये लागला आहे, हे लक्षात घ्या. आणि कुणी लावला आहे तर तो लावलेला आहे काई लून यांनी इसवी 105 मध्ये कागदाचा शोध लावलेला आहे. समोरचा प्रश्न. गौतम बुद्धांचे बालपणीचं नाव काय होतं? गौतम बुद्धांचं बालपणीचं नाव होतं सिद्धार्थ. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 सिद्धार्थ. भगवान बुद्धांचे बाल नाव सिद्धार्थ गौतम हे होतं. समोरचा प्रश्न. भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे बोधगया येथे. राईट आन्सर ऑप्शन 3 बोधगया. मग हे बोधगया आहे तरी कोणत्या राज्यात तर ते आहे बिहार राज्यात. ओके, भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती बिहारमधील बोधगया येथील कशाखाली तर जे बोधी वृक्ष आहे. ओके, बोधी वृक्ष, तर या बोधी वृक्षाखाली झाली. ओके, समोरचा प्रश्न. भारतातील सशस्त्र दलांचा सर्वोच्च सेनापती कोण? भारतातील सशस्त्र दलांचा सर्वोच्च सेनापती आहे राष्ट्रपती. राईट आन्सर ऑप्शन 3 राष्ट्रपती. भारताच्या तिन्ही सेना दलांचा सर्वोच्च कमांडर हा राष्ट्रपती असतो, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तिन्ही सेना दल नेव्ही आहे, एअरफोर्स आहे आणि आर्मी. बरोबर. समोरचा प्रश्न. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? रातांधळेपणा सरळ लक्षात ठेवायचे जीवनसत्व अ. VIMP प्रश्न आहे, VIMP येणार म्हणजे येणारच. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व अ. जीवनसत्व ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांवर परिणाम होऊन रातांधळेपणा होतो. समोरचा प्रश्न. गिद्ध आणि भांगडा हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? गिद्ध आणि भांगडा हे पंजाबचं लोकनृत्य आहे. राईट आन्सर ऑप्शन 2 पंजाब. चला, तुमच्यासाठी प्रश्न आहे लावणी हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय फटाफट. चला, लावणी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? लगेच फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुम्ही सर्व राईट आन्सर देणार आहे माहिती आहे. आन्सर कमेंट करून सांगायचंय. कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो त्यामुळे ते करायचंय. तर लावणी ते आहे आपल्या महाराष्ट्राचं. तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिले असेल. आणि गिद्धामध्ये काय असतं? पुरुषांचं. भांगडामध्ये पुरुषांचं आणि गिद्धामध्ये स्त्रियांचं लोकनृत्य पंजाबमध्ये लोकप्रिय आहे. समोरचा प्रश्न. दूरदर्शनचा शोध कोणी लावला? जॉन लॉगी बियर्ड यांनी. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 जॉन लॉगी बियर्ड. ओके, बर यांनी लावला. मग तुम्हाला आता विचारतील कधी लावला तर तो 1925 मध्ये लावला. ओके, दूरदर्शन टेलिव्हिजन
1925 मध्ये जॉन लॉगी बेअर्ड यांनी लावलेला आहे. समोरचा प्रश्न पाहायचा आहे. भारताची पहिली महिला शासिका कोण? VIMP मित्रांनो, भारताची पहिली महिला शासिका आहे रझिया सुलतान. राईट आन्सर ऑप्शन 3 रझिया सुलतान. दिल्ली सल्तनतची रझिया सुलतान ही भारताच्या इतिहासातील पहिली महिला शासिका होती. ओके, समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. तुमची जी येणारी जी भरती आहे त्या भरतीवर फोकस करून आपण जवळजवळ 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे. हा 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे. यामध्ये तुमच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते सर्व प्रश्न आपण कव्हर केले. त्यामुळे हा प्रश्न संच या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त 69 एवढी माफक फी ठेवली आपण. फक्त आणि फक्त 69 म्हणजे 70 रुपयांमध्ये तुम्हाला हे 2000 प्रश्न मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ही फी पे करायची आणि या नंबरवरच व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवरच हा महाप्रश्न संच सेंड केला जाईल. त्याची PDF काढून तुम्हाला रीड करू शकता किंवा त्याचा अभ्यास करू शकता. आणि यासोबत मित्रांनो तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ॲप प्ले स्टोअरवर स्मार्ट एक्झाम ॲप आहे ते ॲप डाउनलोड करायचे. ओके, आणि यामध्ये आपण तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी फ्रीमध्ये काही टेस्ट अवेलेबल करणार आहे. स्मार्ट एक्झाम ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन ते ॲप डाउनलोड करा आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. ओके, आता पहा, मासे कशाच्या मदतीने श्वास घेतात? कल्ल्यांच्या. राईट आन्सर ऑप्शन 3 कल्ले गिल्स. मासे पाण्यातील ऑक्सिजन कल्ल्यांच्या साहाय्याने घेतात. समोरचा प्रश्न, इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? इन्कलाब जिंदाबाद हा नारा दिलेला आहे भगतसिंग यांनी. राईट आन्सर ऑप्शन 2 भगतसिंग. खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन विचारतील शहीद आझम म्हणून कोणाला ओळखलं जातं मित्रांनो? तर ते भगतसिंग यांनाच. ओके, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद हा नारा लोकप्रिय केला होता. समोरचा प्रश्न पाहायचा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कधी व कोणत्या ठिकाणी घडलं? जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेलं आहे 1919 मध्ये अमृतसर येथे. राईट आन्सर ऑप्शन 2 1919 अमृतसर. आणि डेट काय असेल तर ती आहे 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागमध्ये कोणी गोळीबार केला? तर तो आहे जनरल डायरने. ओके, जनरल डायरने जे जालियनवाला बाग आहे त्याचे जे सर्व बाहेर जाण्याचे मार्ग आहेत ते रोखून धरले आणि जो शांततेने जमाव जमला होता तर कशासाठी? तर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक झाली होती आणि यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ जालियनवाला बाग येथे शांततेने लोक जमले होते आणि त्या शांततेने जमलेल्या जमावावर लोकांवर जनरल डायरने अमानुष हत्या केली. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, जनरल डायर. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक. ओके, कोणतंही सांगायचं आहे. डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक. लगेच आन्सर कमेंट करायचं आहे. कमेंट आन्सर केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला आहे. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, दूरदर्शनचा शोध कोणी लावला? ओके, डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, दूरदर्शनचा शोध कोणी लावला? याचं देखील आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, जी ही तुमची भरती आहे ती आहे 7वी लेवलवर. मग 7वी लेवलवर भरती, मग यासाठी तुम्हाला प्रश्न आहेत 30. या 30 प्रश्नांसाठी तुम्ही मोठमोठी पुस्तके वाचून टाइम घालवणं अपेक्षित नाहीये. मग असं तुम्हाला जर काही भेटलं कमी वेळात जास्त तुम्हाला अभ्यास होईल आणि कमी पैशामध्ये, तर ते तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. आणि त्यासाठी आपण तुमच्यासाठी 2000
वन लाईनर. ओके, 2000 वन लाईनर प्रश्नांचा आपण महाप्रश्नसंच घेऊन आलेलो आहे मित्रांनो. महाप्रश्नसंच यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे प्रश्न मिळणार आहेत. ओके, आणि येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे. यामधील जवळजवळ प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये येतात आणि पोलीस जे तुमचे जिल्हा न्यायालयाचे मागील प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका, त्यामधून देखील प्रश्न आपण या 2000 वन लाईनर प्रश्नामध्ये घेतलेत. त्यामुळे या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे आणि यासाठी आपण फक्त आणि फक्त 69 फक्त आणि फक्त 69 रुपये इतकी माफक फी ठेवलेली आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. 69 रुपये फी पे करायची आणि लगेच तुम्हाला तो प्रश्नसंच आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करणार. ओके, त्यामुळे हा प्रश्नसंच या परीक्षेच्या दृष्टीने खूप फायद्याचा आहे. याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 वर फोकस करून मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे शिपाई हमाल पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.